सो वेलकम बॅक टू माय चॅनल मित्रांनो. आपण आता आलो आहोत परेल वर्कशॉपमध्ये. गणपतीला मे बी 50 ते 55 दिवस राहिलेले आहेत. जुलै महिना एंडिंगवरती आहे. आज 28 तारीख आहे मित्रांनो. सो आपण आता आलो आहोत परेल वर्कशॉपमध्ये. परेल वर्कशॉपमध्ये काय गणपती बाप्पाचं काम चालू आहे मूर्त्यांचं ते बघण्यासाठी. सो तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जाऊया आपण आता परेल वर्कशॉपमध्ये. आणि अजून इतरही काही गजमुख आर्ट्स आहेत, खातू वर्कशॉप आहे, तिकडे सुद्धा अपडेट तुम्हाला बघायला भेटतील. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. सो आपण आता जाऊया वर्कशॉपच्या आतमध्ये. कॅमेऱ्याने याच्याने काढतोय. सो मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणत्या कोणत्या गणपतीचे आगमन आहेत ते इथे लावलेलं आहे. सो मित्रांनो आपण आता आहोत परेल वर्कशॉपमध्ये आणि तुम्ही इथेही बघू शकता मित्रांनो. विशेष सूचना जी आहे, बाप्पाच्या अपूर्ण अवस्थेतील फोटो व्हिडिओ काढू नये. फोटो व्हिडिओ काढण्यासाठी परवानगी घ्यावी आणि इथे रात्री 11 ते सकाळी 9 वाजेपर्यंत कार्यशाळेत येण्यासाठी परमिशन घ्यावे लागते आणि वरील नियमांचे पालन करा असे इथे लिहिलेलं आहे. सो बाप्पाचे जे अपूर्ण अवस्थेतील फोटो आहेत ते तुम्ही फोटो आणि व्हिडिओ इथे काढू नाही शकत. तरी पण आता आपण आतमध्ये जे पूर्ण झालेले आहेत त्याचे फोटोज, त्याचे आपण व्हिडिओज बघूया काय काय सध्या चालू आहे. ले ला पहिला मी काय कधी वही राहणार ना बोल कितीच आहे आज गाडी आहे चाल. ही जी मूर्ती आहे जी आपल्या जो पहिल्या महिन्याचा म्हणजे आधीच्या महिन्यातला जो व्लॉग आहे परेल वर्कशॉपचा त्याच्यामध्ये पण ही मूर्ती मी घेतली होती. खूप सुंदर मूर्ती आहे. ही एक मूर्ती आहे मस्त सुंदर अशी. बघू शकता मित्रांनो मूर्त्यांचं काम चालू आहे खूप जोरामध्ये. कारण की हार्डली मित्रांनो 50 दिवस राहिलेले आहेत फक्त बाप्पाच्या आगमनाला. पुढच्या महिन्यात मित्रांनो ऑगस्ट महिन्यामध्ये गणपतीचे आगमनं चालू होतील. त्याचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला भेटतील. ही बघा ही पण एक मूर्ती रेडी झालेली आहे. फक्त कलरिंगचं काम बाकी आहे मित्रांनो याचं. आणि इथे एक सुंदर अशी छोटीशी सुद्धा मूर्ती आहे तुम्ही बघू शकता. ही बघा खूप छोटी आणि मस्त अशी मूर्ती आहे. ऑलमोस्ट मित्रांनो सगळे गणपती जे आहेत ते रेडी झालेले आहेत आगमनासाठी. फक्त कलर्सचं काम बाकी आहे. पोहेकर आर्ट्सच्या ह्या मूर्त्या आहेत. मित्रांनो हे बघा पेशवा आर्टसुद्धा इकडे आहेत परेल वर्कशॉपमध्ये. त्यांच्या सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या टिश्यू पेपरपासून बनवलेल्या असतात, कागदी मूर्त्या. हे बघा खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. ही बघा मित्रांनो सगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्यांच्या टिश्यू पेपरपासून बनवलेल्या असतात. तर ह्यांचं फक्त कलरिंगचं काम बाकी आहे मित्रांनो. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे एक मोठ्या मूर्तीचं काम चालू आहे आणि इथे पण एक उंच अशी मूर्ती आहे. त्याच्या मागे मूर्त्या आहेत 2-3.
मित्रांनो इथे बघा विजय आंबेकर आर्ट्स यांच्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे 4 ते 5, 6 फुटापर्यंतच्या मूर्त्या आहेत इथे. या 2 राम अवतारातल्या मूर्त्या आहेत. ही बघा मित्रांनो, ही सुद्धा एक राम अवतारातली मूर्ती आहे. तिथे 2, ही एक थोडी जरा मोठी आहे, 8 फुटाची मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे ही चिंतामणी अवतारातली, जो मागच्या वर्षीचा चिंतामणी होता. सो मित्रांनो, हा बघा हा खातू स्टुडिओ आहे. सध्या आतमध्ये जाण्यासाठी परवानगी नाही. तुम्ही इथे बघू शकता, इथे गेट जो आहे तो बंद केलेला आहे. सो तुम्ही इथे बघू शकता, पूर्ण मोठा असा कारखाना आहे. आणि इथे सुरतचा विश्वराजा याचा आगमन सोहळा आहे रविवारी 4 ऑगस्टला दुपारी 12 वाजता. आणि त्यासोबतच मित्रांनो, इथे ताडदेवच्या राजाचा आगमन सोहळा आहे 25 ऑगस्टला दुपारी 2 वाजता. आणि चिंचपोळीचा चिंतामणी सुद्धा मित्रांनो इथूनच बाहेर येतो, तुम्हाला माहिती असेल. सो आतमध्ये जाऊ नाही शकत. आणि इथेच पुढे सतीशदादा वडिवलेकर यांचा सुद्धा एक गजमुख आर्ट्स, तो सुद्धा कारखाना आहे. तो पण आता बघूया आपण. मित्रांनो, हा आहे गजमुख आर्ट्स. सध्या काम चालू आहे मूर्त्यांचं. बघा इथे सतीशदादा सुद्धा आहेत, आपल्या मुंबईच्या राजाचे मूर्तिकार. वन ऑफ माय फेवरेट मूर्तिकार बाई. मार्गदर्शन करतायत मूर्तिकारांना. हे बघा मित्रांनो, इथे 5वा कुंभारवाडाचा सुतकर्ता, त्याचं सुद्धा इथे काम चालू आहे. मित्रांनो, आपण आता आलो आहोत गणसंकुल या गणपती वर्कशॉपमध्ये. गणसंकुलमध्ये मित्रांनो एंट्री केल्याच तुम्हाला इथे सुंदर आणि छान छोट्या छोट्या मूर्त्यांच्या वर्कशॉप आणि कार्यशाळा दिसतील, जे की तुम्ही बघू शकता. आजूबाजूला इथे अमर आर्ट्स आहे, तिथे पण खूप सुंदर आणि छान अशा मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या रूपातल्या, वेगवेगळ्या पॅटर्नमधल्या, आणि सुंदर अशा पोशाख केलेल्या सुद्धा आहेत. इथे बघा, ही स्वामी समर्थांच्या रूपातील एक सुंदर अशी छोटी मूर्ती आहे. आणि तिथे बाजूला मित्रांनो खूप सुंदर आणि छान मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या रूपातल्या, वेगवेगळ्या अवतारातल्या. इथे ही शेंदुरी रंगाची मूर्ती आहे, एकदम आरामात बसलेली, तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, त्याच्याच बाजूला ही मुंबईचा जो सिद्धिविनायक आहे त्या अवतारातली मूर्ती आहे, इथे तुम्ही बघू शकता. इथे श्री गणेश आर्ट यांच्यासुद्धा इथे मूर्त्यांच्या इथे स्टॉल लावलेला आहे मूर्त्यांचा, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, वेगवेगळ्या रूपातल्या, वेगवेगळ्या अवतारातल्या, आणि खूप सुंदरपणे त्यांनी सजवलेल्या सुद्धा आहेत. डायमंड वर्क वगैरे सुद्धा तुम्ही तिथे बघू शकता, खूप सुंदर पद्धतीने केलेलं आहे लहान लहान मूर्त्यांना. इथे मित्रांनो वेळे ब्रदर्सचा सुद्धा स्टुडिओ आहे, तुम्ही बघू शकता. मित्रांनो खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे, वेगवेगळ्या रूपातल्या, 2 ते 2.5-3 फुटापर्यंतच्या, म्हणजे ज्या की घरगुती मूर्त्या तुम्ही बोलू शकता. घरामध्ये तुम्ही बसवण्यासाठी त्या मूर्त्या ज्या असतात त्या इथे तुम्हाला भेटतील. खूप सुंदर अशा आणि खूप छान पद्धतीने इथे त्या सजवण्यात आलेल्या आहेत, बनवण्यात आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. इथे
आणि त्यासोबतच मित्रांनो इथे मोठ्या मूर्त्यांचे सुद्धा कारखाने आहेत। हे बघा इथे ही एक मूर्ती सध्या तिचं काम चालू आहे आणि इथे ही एक मूर्तीसुद्धा रेडी म्हणजे तिचं काम चालू आहे सध्या मित्रांनो, कारण की आता 50 दिवस राहिले आहेत मोजून बाप्पाच्या आगमनाला। सो त्यामुळे सगळीकडेच जे वर्कशॉप आहेत ते तुम्ही बघितले तिथे खूप जोरामध्ये काम चालू आहे। मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता इथे सध्या आता जस्ट उमरखाडीच्या राजाची ट्रॉली इथे आलेली आहे। यंदाच्या वर्षी उमरखाडीचा राजा जो आहे तो गणसंकुलमध्ये आकार घेणार आहे। तो तुम्ही बघू शकता इथे ट्रॉली आहे आणि इथे आजूबाजूला छोट्या मूर्त्यांचा जो आहे तो कारखाना आहे। सो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा। आपण आता मी सध्या तुम्ही बघू शकता परेल वर्कशॉप माझ्या मागच्या साईडलाच आहे। सो आता सध्या आतमध्ये मोठे मूर्त्यांचं काम सध्या चालू आहे तुम्ही बघू शकता। आणि आता ऑगस्ट महिना जो आहे 2-3 दिवस राहिले आहेत ऑगस्ट महिना चालू व्हायला। गणपतींचे आगमनसुद्धा चालू होतील, तुम्हाला आपल्या चॅनलवरती गणपती बाप्पाचे आगमनसुद्धा बघायला भेटतील। सो तुम्ही नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका। सो भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच।